नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। करुणा शर्माचा कोर्टात मोठा विजय, धनंजय मुंडेंना झटका। आधीच राजकीय दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्यात। कोर्टात करुण शर्मा यांचा मोठा विजय झालेला आहे। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशतः मान्य केलेत। करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिलेत। आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा करुणा शर्मा यांचा दावा होता। त्यासाठी मागच्या काही वर्षांपासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या। आज त्यांना यश मिळाले। फॅमिली कोर्टाने करुणा शर्मा यांचा दावा मान्य केलाय। करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केलंय। कौटुंबिक पती-पत्नीचा विषय असल्याने त्यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती। दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचं मान्य केलं। त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केला होता। पती-पत्नी वेगळे राहत असतील किंवा घटस्फोट झाल्यास पोटगीची रक्कम द्यावी लागते। फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगीपोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले। धनंजय मुंडे यांच्यावरील घरगुती हिंसाचाराच्या आरोपावर आता फॅमिली कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहावे लागेल। करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप केले होते। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी वारंवार काही गोष्टी समोर आणल्या होत्या। त्याचवेळी त्या कायदेशीर लढाई सुद्धा लढत होत्या। आज त्यांचा मोठा विजय झाला असल्याचं म्हणावं लागेल, कारण कोर्टाने त्यांची बाजू मान्य केली आहे।